35 वर्षे वय असलेली सविता आज तिच्या दुकानामध्ये बसलेली होती. किराणा दुकान होतं गावामध्ये. हिचं एकच दुकान असल्यामुळे चांगल्या प्रकारे चालत होतं, पैसा येत होता. पण ही जी सविता होती विधवा होती, ना हिला पती होता. कारण याचं हेच होतं की काही दिवसापूर्वी हिचा पती ॲक्सिडेंटमध्ये वारला होता, जो की किराणा दुकानाचं सामान आणायला चाललेला होता. आता तिनेच हे दुकान सांभाळलं होतं, चांगल्या प्रकारे पैसा येत होता. पण ज्यावेळेला रात्री घरी जाऊन झोपायची त्यावेळेला तिला तिच्या पतीची आठवण यायची. सविताला एक 12 वर्षाचा पोरगा पण होता. आता हे दोघं चांगल्या प्रकारे जीवनयापन करत होते. पैसा येत होता, सगळं होतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की पतीची कमी भासायची. अशातच एक तरुण त्या ठिकाणी आला तिच्या दुकानावरती एक दिवशी दुपारी, जो की किराणा माल द्यायला येते. तर आता गावामध्ये राहणाऱ्या लोकांना माहीत असेल, गाडी द्यायला येते किराणा माल, काय सामान पाहिजे असेल तर. अशा प्रकारचीच एक गाडी आली. त्या गाडीमधून एक तरुण उतरला. दिसायला पिळदार शरीर असलेलं, सुंदर हेअरस्टाईल वगैरे एक नंबर. ज्या वेळेला त्या पोराला बघते ही सविता, त्यावेळेला तिला काहीतरी होतं. असं वाटतं की याच्यासोबतच आपलं आता इथून पुढे जीवन जाणार आहे. ज्या वेळेला त्या गाडीतून उतरला, सवितापाशी गेला आणि म्हटला की मॅडम, तुम्हाला काय पाहिजे ते मला लिस्ट द्या. मी तुम्हाला हे सामान आणून देईल." सविता म्हणली, "सगळं सामान तर मी कालच भरलंय. आता दुसरी गाडी आली होती." हा जो सौरभ आहे, तो थोडा निराश झाला. म्हणला, "ठीक आहे, नेक्स्ट वेळेला काय पाहिजे असेल तर सांगा." सविता म्हणली, "तुमचा नंबर द्या मला, मी सांगते तुम्हाला." सविता सौरभचा नंबर घेते आणि त्या ठिकाणाहून सौरभ निघून गेला. 2-3 दिवसानंतर सौरभला कॉल जातो. "हॅलो, मी सविता बोलते. या ठिकाणी तुम्ही त्या दिवशी माल टाकायला होतात, पण मी खरेदी केला होता. आज पाहिजेल आहे, तर भेटेल का अर्जंटमध्ये?" तो म्हणला सौरभ की "आता तर मी लांब आलो आहे, पण बघतो मी ॲडजस्ट करतो कोणी असेल तर." सौरभने त्याच्या एका मित्राला कॉल केला आणि त्या ठिकाणी पाठवून दिले. त्यावेळेला त्या सविता खुश झाली. सविताला वाटू लागले की हा आपली काळजी करतोय म्हणून याने ॲडजस्ट करून माल पाठवून दिला. पण तसं काही नव्हतं. व्यवसाय करणारा सौरभ, त्याला ते करावंच लागणार होतं. आता संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान WhatsAppवरती सौरभला एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये हाय लिहिलेलं होतं. हा पण म्हणतो, "हॅलो, कोण?" सविता तिचा फोटो पाठवते. त्यावेळेला सौरभ ओळखतो की ही सविता आहे, त्या दिवशीची महिला. आज तिला आपण सामान पाठवलं होतं, तिनेच पाठवलंय काय की हाय. त्यावेळेला तो म्हणतो, "बोला की मॅडम." त्यावेळेला सविता म्हणते की "धन्यवाद, तुम्ही माझी मदत केल्याबद्दल आणि असेच कॉन्टॅक्ट राहू द्या. तुमचाही फायदा होईल, माझाही फायदा होईल." आता ही सविता अशी बोलत होती की ते सौरभ कोड्यात पडला की काय बोलते, कसला फायदा, काय फायदा. त्याला वाटलं व्यवसायाबद्दल बोलत असेल म्हणून तो शांत बसला. परत दुसऱ्या दिवशी सकाळी गुड मॉर्निंगचा, यानं पण गुड मॉर्निंग टाकलं. संध्याकाळी परत गुड नाईटचा, गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड मॉर्निंग. जेवण झालं का, काय करताय? आता हळूहळू या सविताने त्याला चॅटिंगवरती आणलं होतं. WhatsAppवरती चॅटिंग करायला लागला होता. एकदा सवय लागली की लागली. परत हळूहळू अधूनमधून एक कॉल करायची. परत जवळजवळ 2-3 तासांनी, 1 तासांनी असं करत करत चॅटिंगवरनं कॉलवर आणलं होतं. आता हा सौरभ ज्या वेळेला पण टमटम चालवायचा त्यावेळेला कॉलवर असायचा आणि ही सविता तर दिवसभर घरीच असायची. पोरगं शाळेला जायचं, त्यामुळे ही पण कॉलवर. दोघांच्या तासनतास गप्पा चालायच्या. आता हळूहळू नॉर्मल गप्पापासून अश्लीलतेकडे वळाले. अगोदर तर यांच्या गप्पा, घरची परिस्थिती, घरी काय चालू आहे, तू काय करतो, ही सांगायची की पती वारला, कसं मग मी माझं आयुष्य पुढे आणलं, पहिलं लग्न कसं झालं. पण आता जशा जशा या गप्पा अश्लीलतेकडे वळाल्या, तशी तशी ही सविता आगीत पेटल्यासारखी झाली होती. हिचं शरीर गरम व्हायचं त्याच्यासोबत गप्पा मारत मारत. त्यावेळेला ती हस्तमेतून करायची आणि शांत बसायची बोटं घालून. पण किती दिवस चालणार होतं हे असं? भरपूर दिवस नाही चालणार. आता हिने एक दिवशी सौरभला म्हणलीच की "येतोस का? मी आज निवांत आहे, पोरगा शाळेला गेलाय." सौरभ पण निवांत होता. तो त्या ठिकाणी आला. म्हणली, "येताना पाकीट घेऊन ये." सौरभ पण चांगलं फ्लेवरचं पॅकेट घेऊन आला 2-3. ज्यावेळेला हे दोघं घरी आले, त्या दुकान बंद करून या सविताच्या घरी आले, कोणी नव्हतं. संबंध बनवायला लागले. आता या दोघांना कसलाही अंदाज नव्हता की संबंध तर बनवत आहेत, पण पुढे चालून यांच्यासोबत काय होणार आहे. या सौरभने डोक्यात विचार ठेवला होता की विधवा महिला अगोदर लग्न झालेलं आहे. हिला काही जरी असलं तर आपल्याला रोग होईल. आपण अजून जवान आहे म्हणून याने एकावरती एक 2 कंडोम लावले होते. तर एक कंडोम त्यातलं सटकून आतच राहिलं, तिच्या गुप्तांगामध्ये राहिलं. आता याचा कसलाही अंदाज नव्हता सविताला. आता हिचं रोजचं चालू.
एक दिवस याच्यासोबत बनवायचे संबंध, एक दिवस ॲड करून बनवायचे संबंध. पण काही दिवस गेल्यानंतर सविताच्या पोटात दुखायला लागलं. पोटात दुखायला लागलं म्हटल्यानंतर ती दवाखान्यात गेली. डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी चेकअप केलं. पण त्यांनाही याच्याबद्दल काय अंदाज येत नव्हता कशामुळे दुखत असेल. डॉक्टर म्हणले सोनोग्राफी करून घ्या. ज्यावेळेला सोनोग्राफी केली त्यावेळेला स्पष्ट झालं की आतमध्ये कंडोम अडकले. आता या सविताला समजत नव्हतं की कसं काय झालं. पण तिने विचार केला की या सौरभसोबत करतानाच झाला असेल, म्हणून ती डॉक्टरांना म्हणते की कंडोम काढून घ्या. पण मित्रांनो, ते एवढं आतमध्ये गेलं होतं की डॉक्टरांना पण काढणं अशक्य झालं होतं. डॉक्टर म्हणले की ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करून काढलं तरच निघेल. आता काही पर्याय नव्हता. ती डॉक्टरांना होकार देते आणि डॉक्टर त्या ठिकाणी ते कंडोम काढून टाकतात. आता हे सगळं तिच्या पोराला समजलं होतं. पोराच्या नजरेत तिची इज्जत पाक गेलेली होती. त्यामुळे तो पोरगा आता तिच्यासोबत बोलणं कमी केलं होतं. दुसरीकडे ही सविता, आता तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. ज्या वेळेला कंडोम आतमध्ये राहिलं होतं त्यावेळेला इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे तिला आता खोकला, सर्दी, ताप, नको नको ते आजार व्हायला लागले. यामुळे आता ही सविता कमजोर होत चालली होती. दुसरीकडे तिचा पोरगा काळजी घ्यायचा पण त्या चांगल्या मनाने नाही. त्याच्या मनात कायम विचार यायचा की आईने असं का केलं असेल. आता तो सौरभ पण तिची विचारपूस करायचा फोनवरती, पण आता काय करू शकत नव्हता. जगाच्या पुढे यांचं नातं स्वीकार्य नव्हतं, त्यामुळे तो पण पुढे येत नव्हता. काही दिवसानंतर त्या सविताचा तडफडून मृत्यू झाला. पण तिच्या पोराला समजलं होतं की या सौरभमुळे झालंय. म्हणून त्याने डोक्यामध्ये राग भरला आणि त्याने विचार केला की याला संपवलं तरच माझं आयुष्य आहे, नाहीतर माझ्या आईचा बदला कोण घेणार. त्यामुळे त्याने प्लॅनिंग करायला चालू केली. दुकान तो चालवतच होता. काही दिवसानंतर त्याचा मामा आला आणि त्याला घेऊन गेला, कारण आता कोण नव्हतं त्याचं या जगामध्ये. बाप गेला होता अगोदर, आई गेली. आता मामासोबत राहत होता. पण त्याने काही दिवसानंतर त्या सौरभचा काटा काढायचा प्लॅन केला. दुकान जे बंद केलं होतं त्या दुकानासाठी माल भरायचा आहे म्हणून कॉल केला आईच्या मोबाईलवरनं. त्यावेळेला सौरभनं माल आणून दिला. त्या ठिकाणी आल्यानंतर त्या पोराने सौरभला चाकूने वार केला आणि त्या ठिकाणी संपवून टाकले आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर केलं. त्यावेळेला पोलिसांना विश्वास बसत नव्हता की एक लहान पोरगा कसं काय करू शकतो. पण घटना घडून गेलेली होती. पोलिसांना विश्वास ठेवावाच लागणार होता. पोलीस त्या ठिकाणी गेले. स्थळाची पाहणी केली तर होता सौरभ तिथं. त्यामुळे पोलिसांनी या पोराला ताब्यात घेतलं, कोर्टामध्ये हजर केलं. जज साहेबांनी त्याचा गुन्हा ऐकल्यानंतर थोडं निराश झाले. असं कसं होऊ शकतं, पण त्यांनी त्याला बालसुधारगृहामध्ये टाकलं. कमी वय होतं त्यामुळे एवढी मोठी काय कारवाई झाली नाही. पण मित्रांनो, एका महिलेच्या हौस भागवण्याच्या नादामध्ये 3 लोकांचे आयुष्य बर्बाद झाले. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.